यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि त्यानंतर काही दिवसानंतर आमचे पाटवदेकर पांडुरंग कोळगे चॅनल यांनीही या निमित्तानं मदत केली. 2 मिनिट मौली बोलले की परवा खूप मोठा उत्सव मध्ये झाला, तर ते म्हणाले की मला हरिद्वारवरून, ऋषिकेशवरून, बेंगलोरवरून अशा अनेक ठिकाणावर फोन येऊ लागले की विवाहाचा परमार्थ तरी कसा आहे, आणखी काही विशेष असलेला आम्हाला दाखवा. म्हणजे एवढं मोठं असणार हे गुप्तधन प्रकट करण्याचं काम माऊली पांच्या YouTube चॅनेलने केलं. सर्व आम्ही निवडची ग्रामस्थ जनता आपला आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर तुमच्या सोबतीला पांडुरंग कोळी YouTube चॅनेल तोरणकर हेही आले, त्यांची आम्ही रिव्हरची जनता सर्व आम्ही वारकरी मंडळी कन्या मंडळी आपला आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आमच्या या सेवेमध्ये आपण मोठा योगदान दिले आणि आमच्या आवडीत कायमच राहू आणि सतत स्मरणामध्ये आम्ही ठेवू. आणि जेव्हा केव्हा आम्हाला गरज वाटेल त्यावेळेला प्रेमाचं आमंत्रण देऊ, आपण याच कोणी तुम्हा जोयाचं आम्ही सर्व वारकरी मंडळी, खंडाच्या भक्त मंडळी, गावकरी मंडळी, नेते मंडळी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आज या सोहळ्याच्या निमित्तानं जे अन्नदान झालं त्यामध्ये आजचा नाश्ता रामो दशरथ कोळगी यांच्या मार्फत 2 अशा प्रकारचा नाश्ता झाला. खूप मोठा नाश्ता केला. कितीही या आणि नाश्ता करून जा तरी नाश्ता शिल्लकच राहिला. एवढं मोठं योगदान देणारी ही मंडळी आहे आणि या बळावरच विवाहाचा परमार्थ चाललेला आहे. हे आम्ही अंतःकरणामध्ये कायमच जाणून आहोत. दुपारी जे भोजन दिलं वारकऱ्यांसाठी ते दत्तात्रय मारुती जगताप यांच्या मार्फत सुंदर अशा प्रकारचा गोड प्रेमपूर्वक असणारा तो मेवा भगवंताचा प्रसाद म्हणून पंगत म्हणून दिली. ते दुपारचे असणारे सेवक आहेत दत्तात्रय मारुती जगताप. संध्याकाळी आता आपण सगळेजण हा प्रसाद सेवन करून आहोत. सब का मालिकी तुझाच मालिक नाव, सब का मालिकी सर्वे कुंडली कोळी यांच्या मार्फत सर्व कुटुंबीय मोठ्या प्रेमानं, सगळे कुटुंबीय मोठ्या प्रेमानं या ठिकाणी सेवा देतात, काम करतात. इथे संध्याकाळी आमच्या मालकाचे सगळे कुटुंबीय या ठिकाणी मोठ्या प्रेमानं सेवा देत होते. तेव्हा संध्याकाळची पंगत सर्वे कुंडली कोळी यांच्या मार्फत झाली. आणि आता आपल्याला जे दूध मिळणार आहे ते आमच्यावरती नेहमी कृपा दृष्टीनं पाहणारे, त्यांचं वय आज जवळजवळ 95 वर्ष होऊन गेलेलं आहे. माजी भारतीय सैनिक आहेत चंद्रकांत नाना साधू निंबाळकर यांच्या मार्फत गोड अशा प्रकारचा असणारा मेवा आपल्याला मिळेल. त्यांच्यामध्ये खूप मोठी सेवा करण्याची वृत्ती आहे आणि सेवेकऱ्यांची सेवा करण्याची तुझ्या दासीचा दास करून ठेवा हा भाव नानामधून आपल्याला अनुभवायला मिळतो, पाहायला मिळतो. या सर्वांना त्याचे आम्ही आभार मानतो, ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो. उद्या सकाळी होणारा नाश्ता आहे तो रामराजे श्रीरंग गव्हाणे यांच्या मार्फत उद्याचा असणारा गोड अशा प्रकारचा मेवा भक्तिमय स्वरूपाचा असणारा हा नाश्ता आपल्याला मिळेल. उद्या दुपारी असणारं भोजन ते अशोक भाऊ इंदर कोळगे यांच्या मार्फत दुपारचं असणारं भोजन आपल्याला मिळेल. आणि उद्या संध्याकाळचं असणारं भोजन मनोहर महादेव निंबाळकर यांच्या मार्फत साधा माणूस परंतु खूप मोठा आवडीचा माणूस, एक जरी माणूस राहिला म्हणजे जेवण करायचं तिथे तर बरोबर पत्र सांगणार, हे आले नाही, ते आले नाही, ते आले नाही, त्यांना नावर अहो त्यांना वार असू द्या, भाजलेली शेंगदाणी आणि साबुदाणा नाहीतर दूध देऊ पण त्यांना असं गेल्या वर्षी आपलं झालं की नाही. केवढी मोठी प्रेम करणारी मंडळी आहे. आणि म्हणून मी काय करून गेलो एवढं हृदयस्पर्शी जी सेवा करतात त्यांच्या नावाचा उल्लेख करणे यासाठीची दृष्टता म्हणजे आमच्यामध्ये नाही. आम्ही त्याचा उल्लेख करणार. कोणाला वेळ जातोय लांब ते म्हटले तरी त्याची आम्ही परवा करतो असो. तर उद्या संध्याकाळी असणार जे दूध आहे ते डॉक्टर शहाजी अर्जुन धुमाळ यांच्या मार्फत आपल्याला असणारा दुधाचा मेवा उद्या संध्याकाळचा मिळणार आहे. आणि उद्या असंच गोड अशा प्रकारचं असणारं चिंतन अनेक संतांचा श्रवणाचा वचनाचा अनुभव ज्याने घेतला ते हरिद्वारायण भारत महाराज कोकाटे धाराशिव, कार्यवाहक श्री संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान धाराशिव यांचं उद्या गोड अशा प्रकारचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळेल. सर्व भाविकांनी श्रवणासाठी हजर राहायचे. आज
भाविकांनी या सोहळ्यासाठी जे देणगी दिलेली आहे, अमृतराई अशा प्रकारचा असणारा सोहळा, या सोहळ्यातील आजचा 6वा दिवस हरिपारायण भारत महाराज सेवकी व फणसवाडी तालुका कळम यांचे गेली 50 वर्ष आम्ही श्री संत गुरु काका त्यांच्या चरणांची सेवा करत आलो आणि काकांच्या सेवेमधूनच आत्मीय प्रेम भारत महाराज आणि आम्ही सर्व कल्याणाबा आम्ही इतर सर्व मंडळी त्यांच्यामध्ये असणारा स्नेह निर्माण झाला. अद्भुत अशा प्रकारचा असणारा स्नेह 50 ते 51 वर्षापासूनचा असणारा प्रेमाचा झरा तो कायमचा राहिला. याला कारण परमार्थ. आज आपण महाराजांना या ठिकाणी आमंत्रित केलं. साधारण सुंदर गायक आहेत ते आणि सुंदर परिस्थिती आहे जे श्रवण करणारे खूप मोठ्या अधिकारी महात्म्यांचं चिंतन त्यांना ऐकायला मिळालेलं आहे आणि त्यांनी आज आपल्या मुखातून अशा पद्धतीनं ही सिद्ध केलेलं आहे. महाराजांनी आज जे चिंतन मांडलं, तुम्हाला सर्व साधकांना परमार्थमध्ये वाटचाल कशी करावी याची दिशा दिली, त्याचं मार्गदर्शन केलं आणि यामधून संतत्व म्हणजे काय हेही पुढे मांडलं. जीवाला ज्याची गरज आहे, देवाला ज्याची गरज आहे, संताला सुद्धा ज्याची गरज आहे, या तिघांनाही ज्याची गरज आहे त्यांना संत म्हणतात. गुण अशा प्रकारचं चिंतन महाराजांनी मांडलं. संत भेट वेगळी, संत दर्शन वेगळं आणि संत कृपा वेगळी. संत भेटीतून संसाराची व्यथा जाते, संत दर्शनातून भगवंताचं दर्शन होतं, भगवत रूप तो होतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोड, भगवंत संत दर्शनाने जोडला जातो आणि संत कृपेनं संतत्वाला प्राप्त होतो. खूप गुण चिंतन मांडलं. अशा संतांची मला भीड झाली. जगद्गुरु तुकोबारा संकार माझं भाग्य उदयाला. भाग्य म्हणजे काय तर विषया संबंधाचं वैराग्य म्हणजे भाग्य. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदायोगे जीव होती. ज्या वैराग्यातून ब्रह्मानंद प्राप्त होतो म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती होते. अशा प्रकारचं वैराग्य महाराजांना प्राप्त झालं आणि त्या वैराग्यातून संत दर्शन झालं, संत भेट झाली, संत कृपा झाली आणि म्हणून त्यांच्या चरणावर मी लुटायला घातलं. तुका आला लुटायला. गुण चिंतन महाराज म्हणतात. खूप खूप अंतर्मुख आम्हाला आपण केलं. आता आपण मित्रच आहोत असं असलं तरी आम्ही सर्वजण तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड अशा प्रकारची शिदोरी आपण साधू संतांचे लिहून आलात आणि आज आमच्या थाटामध्ये आपण वाढली आणि निश्चय करतो आम्ही. निश्चय करण्यासाठी सुद्धा म्हणजे बळ पाहिजे आणि त्यालाही मनाचं सहकार्य पाहिजे. ते कसे मिळवावं खूप मोठा गोड विषय आहे. परंतु ते मन आम्हाला साहित्य व्हावं यासाठी आज भगवान खंडेराय मंदिरामध्ये भगवान खंडेरायाला आम्ही साकडं घालून आमचं मन आम्हाला साथ देईल अशा प्रकारची कृपा तू कर. आमच्यात बळ नाही, मनाला आमच्या सोबत घेऊन जाण्याची, कारण खूप बलवान ते आहे आणि निर्बल आहोत. मग तुझी कृपा झाली पाहिजे. तुमची कृपा झाल्यावर काय होणार नाही. करशील तरी नाही काही राईचा डोंगर करत राहील. आपले करुणेचे साई करीव आई मजवरी. तुझी कृपा आमच्यावर होणारच हा सिद्धांत आहे. कारण आई आहेस तू, आई बाळावरती कृपा करणारच. गोड चिंतन महाराज मांडलं. आम्ही सर्व वाक्याली मंडळी, सर्व विभूची जनता, विभूची नेते मंडळी, सर्व आमच्या माता भगिनी मंडळी, सर्व महाराज मंडळी आपला आभार व्यक्त करत आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं आज ज्यांनी अन्नदान केलं त्या अगोदर महत्वाचा भाग की गेली काही दिवसात